2016 पासून बिलिंग चार्जेस घेण्यात सुरुवात या ठिकाणी झाली। मुळात MERC ला अशी परवानगी देण्याचा अधिकारच नाही। बिलिंग चार्ज या ठिकाणी घेण्याचा कुठेही अधिकार या ठिकाणी नाही आहे। दर दिवशी साधारण 30 ते 35 कोटी रुपये म्हणजे वर्षाला 7,000 कोटी रुपये या ठिकाणी मिळतात। पूर्वी MSEB होती, निदान मोर्चा काढता येत होता, आता मोर्चा सुद्धा काढता येत नाही। कुठल्याही खात्यात लक्ष देऊ नका, MSEB कडे लक्ष द्या। MERC ने एक ऐतिहासिक निर्णय दिला, आयोगाने ती मान्य केली। सुनावणी न घेता ज्या MERC चे चेअरमन 20 दिवस आधी राजीनामा का देतात आणि ही वीज दरवाढ 1,35,000 कोटीची जाळी या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी वीज दरवाढीच्या तक्रारी आलेल्या आहेत। सभापती महोदय, मी मगाशी ज्यावेळी उद्योगाचा उल्लेख केला त्यावेळी या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर वीज दरवाढ। 28 मार्च 2025 ला MERC ने एक ऐतिहासिक निर्णय दिला, ज्यामध्ये 16% वीज दर कपातीचा घोषणा या ठिकाणी करण्यात आली। 16% वीज दर वाढ या ठिकाणी कमी करण्यात आली, परंतु दुर्दैवानं 3 एप्रिलला महावितरणने त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी दाखल केली। आयोगाने ती मान्य केली सुनावणी न घेता, आणि ती मान्य करत असताना त्याला स्थगिती देण्याचं काम या ठिकाणी केलं। आणि 30 एप्रिलला पुन्हा एकदा महावितरणने नवीन दरवाढ प्रस्ताव या ठिकाणी दिला। 25 जूनला नवीन निकाल लागला। पहिल्या दरवाढीमध्ये 46,000 कोटीचा आकडा होता, दुसऱ्या दरवाढीमध्ये पण तो आकडा 1,35,000 कोटीवर या ठिकाणी झाला। पहिली सुनावणी या ठिकाणी पार पडली। आम्हाला वाटलं MERC चे अध्यक्ष त्याचा निर्णय या ठिकाणी देतील, निर्णय ग्राहकाच्या बाजूने, या राज्यातल्या 3 कोटी ग्राहकाच्या बाजूने निर्णय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, परंतु निर्णय द्यायच्या आधीच, त्यांची मुदत संपायच्या आधी त्यांनी राजीनामा दिला। आम्हाला कळालं नाही सभापती महोदय, ज्या MERC चे चेअरमन 20 दिवस आधी राजीनामा का देतात, दुसरे चेअरमन त्या ठिकाणी आले, त्यांनी सुनावणी घेतली। आता 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुनावण्या झाल्या, परंतु त्याचा निकाल अजून या ठिकाणी लागलेला नाही। आम्ही अपेक्षित आहोत की मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये लक्ष घालावं, ही वीज दरवाढ या ठिकाणी थांबवावी अशी आमची अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी असणार। आणि ही वीज दरवाढ 1,35,000 कोटीची ज्यावेळी MERC कडे MSEDCL मागतं, त्यावेळी 44,000 कोटी रुपये हे परत बजेटमध्ये या ठिकाणी कशासाठी आहेत हाही प्रश्न आहे। स्मार्ट मीटरचा विषय त्याच पद्धतीचा आहे की आज स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ठिकाणी वीज दरवाढीच्या तक्रारी आलेल्या आहेत। बिलिंग चार्जेस, सभापती महोदय, या संदर्भात 2016 पासून बिलिंग चार्जेस घेण्यात सुरुवात या ठिकाणी झाली। कुणाच्या काळात झाली तो विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे, कारण की प्रवीणजी नंतर म्हणणार 2016 ला कोण होतं, काय होतं, किंवा त्याच्या आधी होतं का, हा विषय महत्त्वाचा नाही। परंतु तुमचे मित्र असून असं बोलतात बाबा। मुळात MERC ला अशी परवानगी मुळात MERC ला अशी परवानगी देण्याचा अधिकारच नाही। सभापती महोदय, महाराष्ट्र सोडून कुठल्याही राज्यामध्ये हा बिलिंग चार्जेस या ठिकाणी घेण्याचा या ठिकाणी अधिकार कुठल्याही नाही। बिलिंग चार्ज या ठिकाणी घेण्याचा कुठेही अधिकार या ठिकाणी नाही आहे। आपण हिशोब या बिलिंग चार्जेसचा या ठिकाणी केला तर दर दिवशी साधारण 30 ते 35 कोटी रुपये म्हणजे वर्षाला 7,000 कोटी रुपये या ठिकाणी मिळतात। सभापती महोदय, MSEB बद्दल मी 2004 पासून या सभागृहामध्ये 2 सभागृह मिळून आता 19 वर्ष सदस्य। पूर्वी MSEB होती, निदान मोर्चा काढता येत होता, निदान त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरता येत होतं। मुख्यमंत्री महोदय, आपण कायदा केला, MERC केली, आता मोर्चा सुद्धा काढता येत नाही। मोर्चा काढला की म्हणतात MERC कडे जावा। माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, राज्याचा विकासाचा अजेंडा जर खऱ्या अर्थानं राबवायचा असेल तर गृह खातं राहू दे, नगर विकास राहू दे, गृहनिर्माण राहू दे, कुठल्याही खात्यात लक्ष देऊ नका, MSEB कडे लक्ष द्या। वीज दरवाढ जर आम्ही कमी करू शकलो या राज्याचा, जी 5 ट्रिलियनची भाषा आम्ही या ठिकाणी करतोय ती आम्हाला साध्य करायची असेल तर वीज दरवाढ आम्हाला कमी केल्याशिवाय हे या ठिकाणी साध्य या ठिकाणी होणार आहे। सौर ऊर्जेचा आपण या ठिकाणी केलेला आहे, TOD ची कल्पना आपण आणलेली आहे की त्याच्यामुळे आता सगळे सौर ऊर्जेधारक या ठिकाणी अडचणीत येणार आहेत। 10 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमतेचा आता नेट मीटरिंगचा विषय प्रामुख्याने या ठिकाणी पुढे आलेला आहे। आज कोण
यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणार हाही विषय या ठिकाणी महत्वाचा आहे. शेतकऱ्यांना 8 तास वीज द्यायचं, आपण शेती पंपाला एजीला सौर ऊर्जा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. परंतु ज्या नदीकाठी जमिनी कमी आहेत, क्षेत्र कमी आहे, तिथं सौर ऊर्जेचा पंप या ठिकाणी बसू शकत नाही. त्या संदर्भात मागच्या वेळी आपण सांगितलं होतं की या संदर्भात आपण काहीतरी विचार करू. उपसा सिंचन योजनेबाबतीत देखील आपलं धोरण अजून या ठिकाणी नाहीये. मी मगाशी सांगितलं तसं आज राजस्थानचा दर 7.55 पैसे, मध्य प्रदेश 6.80 आहे, राजस्थान 8.95 आहे, कर्नाटक 5.90 आहे. परंतु आमचा दर हा त्याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सभापती महोदय की या विजेच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे.